नमस्कार, आदाब। CBN न्यूज़ 18 में आपका स्वागत है। दोस्तों, आज तारीख 3 जनवरी 2026 और आप देख सकते हैं हम भुसावल शहर के जावल रोड पर मौजूद हैं और यहाँ पर एक प्रोग्राम चल रहा है। वो प्रोग्राम क्या है हम आपको बताने की कोशिश करेंगे। आपको बैनर नज़र आ रहा होगा, राष्ट्रीय संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देश्यक फाउंडेशन भुसावल। ये एक ऐसा फाउंडेशन है 11 सालों से शैक्षणिक क्षेत्र पे काम करते आ रहा है और इसकी संस्थापक अध्यक्ष राजश्री सुरवाड़े हमारे बीच में मौजूद है। और आज हमारे भुसावल शहर की नगर अध्यक्ष गायत्री चेतन मंगाड़ी भी यहाँ पर मौजूद है और उनके हाथों से, उनके शुभ हाथों से यहाँ पर रिबन काटकर इस प्रोग्राम का, इस कार्यक्रम का उद्घाटन हुआ। ताई, क्या बोलना चाहेंगे आप? आज आई सावित्रीबाई फुले इनका जयंती है, इस उपलक्ष्य में यहाँ पे प्रोग्राम रखा गया है। और राजश्री सुरवाड़े हमेशा से हम देखते हैं 11 सालों से शैक्षणिक क्षेत्र पे काम कर रही है और शैक्षणिक क्षेत्र के शैक्षणिक साहित्य का संकलन करती है। आप क्या बोलोगी? सर्वांना नमस्कार। आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे। ते भारतातल्या पहिल्या श्रेष्ठ महिला शिक्षिका आहे। आज त्यांच्या आशीर्वादामुळे आपले जे शिक्षक लोक आहेत ते प्रगती करत चालत आहे आणि नेहमी प्रगती करणार। आणि आज त्यांच्या आशीर्वादामुळे मी साधारण घराण्यातली महिला नगराध्यक्ष म्हणून आहे आणि हा ताईने जो उपक्रम ठेवलेला हा खूप छान आहे की याच्यामुळे गरिबांना त्यांच्यापासून खूप खूप मदत मिळते आहे आणि अशी मदत मिळणार आणि आम्ही त्यांना एक मदत करणार। हमारे बीच में यहाँ पर नगर सेवक उल्लास पगारे भी मौजूद है, चाहेंगे वो कुछ बोले। सर, क्या बोलना चाहेंगे आप इस विषय पर? सबसे पहले तो मैं राजश्री संघमित्रा बहुउद्देश्य फाउंडेशन को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ कि जो आज से 8-10 सालों से वो जो गौर गरीब लोग जो बच्चे पढ़ते हैं, जिनको कुछ सुख सुविधा नहीं मिलती, ऐसी बच्चों को दत्तक लेकर और उनको स्कूल का जितना भी साहित्य रहता है वो प्रोवाइड करना, ये हमारे फाउंडेशन की तरफ से होता है। इसलिए मैं बहुत बहुत बधाई देता हूँ और इनको जो भी जरूरत पड़ेंगे उसके लिए हम हमेशा मदद करते रहेंगे। ये बोल के मैं सावित्रीबाई फुले को जन्मदिन पे हार्दिक बधाई देता हूँ। सर, आप क्या बोलेंगे? आज सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती यांचा जन्मदिवस आहे आणि राजश्री संघमित्र महिला मंडळाच्या वतीनं राजश्री सुरवाडे यांनी जो उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय कौतुकास्पद आणि महाराष्ट्रामध्ये गाजलेला एक आगळा वेगळा उपक्रम आहे। आणि सावित्रीबाई फुलेंचे विचार केवळ हार तुरे घालून जयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा हा अनोखा उपक्रम आहे। गोर गरीब वंचित शोषित दलित पीडित या वर्गातल्या मुलांना शिक्षण मिळावं, त्यांच्यापर्यंत मदत पोचावी, त्यासाठी त्या धडपडतायत। समाजाने याची दखल घेऊन भरभरून त्यांना मदत करावी, कारण हा शेवटी संवेदनशीलतेचा प्रश्न आहे। एका शायराने फार सुंदर म्हटलंय की दिल पे हाथ रखो तो दर्द सुनाई देगा, दिल पे हाथ रखो तो दर्द सुनाई देगा, अरे पत्थर दिल हो आप तो दर्द कैसा सुनाई देगा। त्यामुळे विद्यार्थ्यांचं दुःख काय असतं ते तिने जवळून बघितलेलं आहे आणि प्रतिकूल परिस्थितीतून स्वतः आलेली असल्यामुळे त्या गरिबीच्या जाणीवा ते चटके सोसलेले आहे। ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून धडपडणारी राजश्री हिला समाजाने भरभरून साथ दिली पाहिजे। दानशूर व्यक्ती खूप आहेत, ही माहिती त्यांच्यापर्यंत जात नाही आणि आपलं चॅनेल घराघरामध्ये भुसावळमध्ये पोहोचलेलं आहे। तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून दानशूर व्यक्तींकडनं कशी यांना मदत मिळेल या दृष्टीने आपलं सहकार्य मिळत आहे, त्यासाठी मी आपल्या चॅनेलला देखील शुभेच्छा देतो। बिल्कुल, आप देख सकते हैं सर ने शेयर के माध्यम से काफ़ी अच्छी बात कही, लेकिन हमारे बीच में यहाँ पर राजश्री सुरवाड़े मौजूद है। हम ये बताना चाहेंगे हर एक इंसान की इच्छा होती है, हर एक इंसान अपने तरीके से समाज सेवा करता है, लेकिन ये समाज सेवा करने का आपका एक अनोखा तरीका है और आप 11 सालों से कर रही हो। क्या बोलोगी? सगळ्यात प्रथम तर मी संपूर्ण भारतातल्या नागरिकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195वी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते। त्याचबरोबर नूतन वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा देते। नवीन वर्षाचा हा आमचा पहिलाच उपक्रम असतो आपल्या संस्थेचा आणि महापुरुषांचे ऐतिहासिक मला इतिहासाची खूप आवड आहे आणि आपल्या महापुरुषांचा नेहमी मी आदर्श ठेवलेला आहे समाजात काम करत असताना। तर आज आम्ही ज्या महिला आज देशामध्ये जर तुम्ही पाहिला तर राष्ट्रपती पदापासून तर युद्धाच्या मैदानापर्यंत आज शिक्षण घेऊन महिला
आपलं कर्तृत्व गाजवत आहे, तर हे खरं पाहायला गेलं तर सावित्रीबाई फुले यांचीच देण आहे. आणि त्यांनी जर शिक्षणाची रुवा पेरली नसती समाजात, तर कदाचित आजही आम्ही आमच्यासारख्या अनेक महिला चूल आणि मूलमध्येच राहिलं असतं. तर त्यांचा हा आदर्श होता आणि त्यांचे एक वैचारिक विचार आम्ही घेऊन सुरुवात केलेली समाजकार्याची, की कोणीही शिक्षण घेत असताना वंचित होता कामा नये. तर त्यांची ही अनोखी जयंती आम्ही साजरी करतो. आणि महाराष्ट्र, जसं की आता उत्तम दादांनी सांगितलं, की महाराष्ट्रात हा गाजलेला विषय, नक्कीच हा महाराष्ट्रात गाजलेला हा उपक्रम आहे. कारण की ह्या उपक्रमासाठी मला खूप महाराष्ट्रातल्या अलग अलग जिल्ह्यामधनं मदत मिळत असते समाज बांधवांची. तर ह्या उपक्रमाचा मेन उद्देशच असं होता, की महापुरुषांचे विचारच होते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचे, की शिक्षणाच्या प्रवाहात महिलांनी पुढे यायला पाहिजे, कोणीही घटक शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. तर त्यासाठी हा जयंती आम्ही त्यांची अशी आगळी वेगळी साजरी करतो, की त्यांना तो मानवंदना मिळाली पाहिजे अशा पद्धतीने, की अभिवादन स्वरूपात दरवर्षी आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करायला विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना इथे बोलवतो. आणि अभिवादन स्वरूपात आम्ही शैक्षणिक साहित्य संकलन करत असतो. आणि दिवसभरामध्ये जेही शैक्षणिक साहित्य संकलन होतं ते आम्ही 2020 मध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून अवनी दत्तक योजना शुभारंभ केलेला आहे. दरवर्षी आम्ही 40 विद्यार्थी दत्तक घेतो, ज्यांचे आई वडील नाहीत आणि जे बहुजन समाजातले आणि तळागाळातले विद्यार्थी असतात, जे शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यासाठी दिवसभरात जे सामान जमा झालेलं आहे ते एप्रिल महिन्यात आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वितरण करत असतो. तर आज रोजी इथे सर्व मान्यवर आले, नगराध्यक्ष ताई आल्यात, नगरसेवक आले, विविध क्षेत्रातले मान्यवर इथं उपस्थिती दिली. ह्या कार्यक्रमाचे त्यांनी शोभा वाढवली, त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते फाउंडेशनच्या वतीने. असं सहकार्य, अशी साथ तुमची भविष्यात पण आम्हाला लाभो, कारण की आमच्या संस्थेला कुठलंच अनुदान नाहीये. तर जेही उपक्रम आम्ही घेतो ते समाजातूनच घेऊन समाजासाठी करत असतो. तर अशीच शुभेच्छा, तुमची साथ आमच्यासोबत, आमच्या फाउंडेशनच्या महिलांसोबत असावी एवढीच विनंती करते आज रोजी. आणि आज दिवसभर आता विविध मान्यवर इथे येणार आहेत. जेही घरी असतील त्यांनाही विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने येऊन आमच्या कार्यक्रमाला मदत करावी. धन्यवाद. क्या बोलोगे आप इनके कार्य को? सावित्रीबाई फुले जी का जो जन्मदिन है उसके लिए बहुत बहुत बधाई देती हूँ, और इसके साथ साथ राजश्री का भी बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि वो ऐसे बच्चों को साथ देती है जिनका कोई नहीं है, और इसलिए हम लोग उसको फूल नहीं, फूल की पाखुड़ी के जैसा थोड़ा बहुत समर्थन करते हैं, और हमको उसके इस कार्य में समर्थन करने में बहुत अच्छा लगता है, सहयोग करने में अच्छा लगता है, तो हम लोग उसके साथ में हमेशा इस कार्यक्रम में खड़े रहते हैं। बिल्कुल, आप देख सकते हैं काफी अच्छा उपक्रम, और इस उपक्रम के साथ जो ताई 11 साल से चले आ रही है और अपने फाउंडेशन के माध्यम से गरीब बच्चों तक के जो शैक्षणिक साहित्य होता है उसे पहुंचाती है। इसी तरह आगे की जानकारी के लिए आप हमारे साथ बने रहिए और देखते रहिए CB न्यूज़ 18। नमस्कार, आदाब।